एका पवित्र रक्षासूत्राने पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या देवांना विजय मिळवून दिला. एका स्त्रीच्या श्रद्धेने युद्धाचं पारडं फिटलं आणि एका राणीने पाठवलेल्या राखीने इतिहासात नवा अध्याय लिहिला. पण तुम्हाला माहितीये का, रक्षाबंधनाची खरी सुरुवात नेमकी कुठून झाली? नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधनामागील पुराणातील कथा, इतिहास आणि या सणाचं खरं महत्व. रक्षाबंधन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते भाऊ बहिणीचं नातं. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो. पण हा सण केवळ भाऊ बहिणींपुरता मर्यादित नाही, तर त्यामागे धर्म, श्रद्धा, विश्वास आणि संरक्षणाचं एक मोठं तत्व दडलंय. रक्षाबंधनाची सुरुवात नेमकी कुठून झाली याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी सर्वात प्राचीन कथा भविष्य पुराणात आढळते. कथेनुसार एकदा देव आणि दानव यांच्यात भीषण युद्ध सुरू होतं. दानवांचा राजा बलाढ्य होता आणि देवांचा पराभव निश्चित वाटत होता. देवराज इंद्र चिंतेत पडले. त्यावेळी त्यांची पत्नी इंद्राणीने वेदातील मंत्रांनी अभिमंत्रित केलेला एक पवित्र धागा इंद्राच्या मनगटावर बांधला. त्या पवित्र रक्षासूत्राच्या आशीर्वादाने इंद्राने पुन्हा युद्धात प्रवेश केला आणि विजय मिळवला. अनेक धार्मिक परंपरा आणि अभ्यासकांच्या मते याच घटनेत रक्षाबंधनाच्या परंपरेची बीज दिसून येतात. त्या काळी हा धागा फक्त भाऊ बहिणींसाठी नव्हता, तर संरक्षण, विजय आणि मंगल कामनेसाठी बांधला जात असे. आजही अनेक ठिकाणी राखी बांधताना म्हटला जाणारा संस्कृत मंत्र याच परंपरेशी जोडला जातो. येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वाम अभिबंधामी रक्षे माचल माचल. या मंत्राचा अर्थ असा: ज्या रक्षासूत्राने महाबली राजा बलीला बांधण्यात आलं होतं, त्याच रक्षेने मी तुला बांधतो. ही रक्षा सदैव तुझं रक्षण करू. आता प्रश्न पडतो, या मंत्रात बलीराजाचा उल्लेख का आहे? याचं उत्तर आपल्याला वामन अवताराच्या कथेत सापडतं. राजा बली हा अत्यंत पराक्रमी, दानशूर आणि विष्णू भक्त राजा होता. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून त्याच्याकडे 3 पावलांची जमीन मागितली. बलिवेती दिली. त्यानंतर विष्णूंनी विराट रूप धारण करून संपूर्ण विश्व व्यापलं आणि बलीला पाताळ लोकाचा अधिपती बनवलं. लोकपरंपरेनुसार पुढे देवी लक्ष्मीने बलीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधलं आणि त्याला भाऊ मानलं. बदल्यात बलीने विष्णूंना तिच्या सोबत वैकुंठात परत जाण्याची परवानगी दिली. जरी ही कथा सर्व प्रमुख पुराणात एकसारखी आढळत नसली, तरी ती भारतीय लोकपरंपरेत अत्यंत लोकप्रिय आहे आणि रक्षाबंधनाशी जोडली जाते. महाभारतातही रक्षाबंधनाशी संबंधित काही प्रसिद्ध प्रसंग सांगितले जातात. लोकपरंपरेतील लोकप्रिय कथांपैकी एक म्हणजे श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची. शिशुपाल वधानंतर श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली, तेव्हा द्रौपदीने क्षणाचाही विलंब न करता आपल्या साडीचा तुकडा फाडून त्यांच्या बोटाला बांधला. त्या प्रेमाची आणि आपुलकीची परतफेड म्हणून श्रीकृष्णाने तिच्या संरक्षणाचं वचन दिलं. पुढे कौरव सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना श्रीकृष्णाने तिची लाज राखली. इतिहासकारांच्या मते ही घटना आजच्या राखीच्या स्वरूपात नव्हती, परंतु संरक्षणाच्या वचनाचं प्रतीक म्हणून ती रक्षाबंधनाच्या भावनेशी जोडली जाते. रक्षाबंधनाशी संबंधित आणखी एक प्रसिद्ध ऐतिहासिक कथा म्हणजे मेवाडची राणी कर्णावती आणि मुघल सम्राट हुमायून यांची. लोककथेनुसार गुजरातचा सुलतान बहादूर शाह याच्या आक्रमणापासून संरक्षण मिळावं म्हणून राणी कर्णावतीने हुमायूनला राखी पाठवली होती. हुमायून मदतीसाठी निघालाही, मात्र तो पोहोचण्यापूर्वीच चित्तोडमध्ये जोहार झाला होता. तथापि आधुनिक इतिहासकारांच्या मते या घटनेचे ठोस समकालीन पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही कथा लोकपरंपरेत लोकप्रिय असली तरी ऐतिहासिक दृष्ट्या निश्चित मानली जात नाही. आजच्या काळात रक्षाबंधन हा फक्त रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक ठिकाणी सैनिकांना राखी बांधली जाते, गुरूंना राखी बांधली जाते, पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी झाडांनाही राखी बांधली जाते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते: रक्षाबंधन म्हणजे फक्त धागा नाही, तर विश्वासाचं बंधन आहे, प्रेमाचं वचन आहे, संकटात एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची भावना आहे. म्हणूनच रक्षाबंधनाचा खरा अर्थ बहिणीचं रक्षण एवढाच नसून एकमेकांच्या सन्मानाचं, सुरक्षिततेचं आणि विश्वासाचं जतन करणं हा आहे. रक्षाबंधनाची परंपरा एका दिवसात किंवा एका घटनेतून निर्माण झालेली नाही. भविष्य पुराणातील इंद्राणीची कथा, वामन आणि बलीची परंपरा, महाभारतातील श्रीकृष्ण द्रौपदीचा प्रसंग आणि पुढे इतिहासातील अनेक घटना अशा विविध परंपरांमधून हा सण आजच्या स्वरूपात विकसित झाला आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या मते रक्षाबंधनाशी जोडलेली सर्वात प्रेरणादायी कथा कोणती? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.